मुंबईच्या कुर्ला पश्चिमेकडील एका सोसायटीतील इमारतीची वीज, पाणी आणि गॅस सुविधा मुंबई महानगरपालिकेकडून बंद करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। इमारत धोकादायक ठरवून ही जागा विकासकाला देण्याचा कट असल्याचाही आरोप रहिवासी करतात। पाहूया त्याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबईच्या कुर्ला पश्चिमेकडील ही कैलास पर्वत सोसायटी। या सोसायटीतल्या 132 पैकी 79 सदनिकांमध्ये कुटुंब राहतात। तरी सुद्धा त्यांचा पाणी, वीज आणि स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा खंडित झालाय। नेमकं प्रकरण काय आहे? ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात सोसायटी धोकादायक नसल्याचं सांगण्यात आलं। 4 महिन्यांनी झालेल्या सर्वेक्षणात ही सोसायटी धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर VJTI MMRDAच्या सांगण्यावरून सर्वेक्षण केलं। सोसायटी धोकादायक नसल्याचं सांगत C2B अहवाल दिला। 14 मार्च 2023 ला पालिकेने सोसायटी धोकादायक असल्याचं सांगत C1 ची नोटीस दिली। हे प्रकरण TAC टेक्निकल ॲडवायझरी कमिटीकडे गेलं। त्यांनी ही सोसायटी C1 असल्याचं घोषित केलं। उच्च न्यायालयात TACचा अहवाल मानत रहिवाशांच्या विरोधात निकाल आला। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात रहिवाशांनी नेलं आणि तिथेही TACच्या अहवालावर निर्णय आला। 15 जुलै रोजी पालिकेने या सोसायटीचे वीज आणि पाणी खंडित केलं। मुंबईत पुनर्वसनाच्या नावाखाली खरंच गळचेपी होते का, असा प्रश्न आता अनेक ठिकाणी उद्भवला पाहायला मिळतोय। कैलास पर्वत या सोसायटीच्या इमारतींना खाली करण्याची जी ती नोटीस महानगरपालिकेकडून लावण्यात आलेली, म्हणजे त्या 3 ते 4 इमारती आहेत त्यांना C1 जे ते घोषित करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर या इमारती ज्या आहेत त्या खाली करण्यात याव्या असं सांगण्यात आलेलं आहे। पण जो इथे विकासक आलेला आहे त्यांच्याकडून पुरेपूर जे रेंट असतं किंवा मग त्यांच्याकडून राहण्याची व्यवस्था असते ती करण्यात आलेली नाही। त्यामुळे इथल्या अनेक रहिवाशांनी इथली घरं जी आहेत ती खाली करण्यासाठी नकार दिला। हायकोर्टामध्ये ती केस होती आणि हायकोर्टाचा निर्णय जो आलेला आहे त्याच्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की तिथल्या लोकांना कुठल्याही सुविधेपासून वंचित न ठेवता त्यांना कशा तऱ्हेने मदत करता येईल यासाठी महानगरपालिकेने तिथल्या यंत्रणेने एकत्र बसून मीटिंग घ्यावी आणि तो प्रश्न सोडला गेला पाहिजे। यावर येणाऱ्या काळात मी सुद्धा लक्ष देईन। नहीं, भाड़ा तो नहीं मिल रहा अभी जो है वो क्या है, करीब 16-17 या 2 साल हो गया होगा एग्रीमेंट किए हुए, लेकिन अभी तक कुछ नहीं हो रहा है। और जो है अभी BMC से खाली करवा रहे लोग, लाइन पानी काट दिया है, गैस काट दिया है, अब भाड़ा भी नहीं दे रहे हैं। भाड़ा देने बोले IOD बोले लेकर आओ, IOD भी नहीं ला रहे लोग। IOD आई हुई है तो भी IOD का पैसा नहीं भर रहे लोग। अब वही करना पड़ा है, रेंट के अब जाना पड़ेगा, अपने जेब से देना पड़ेगा रेंट, जाके फिर कॉलेज वॉलेज का मसला है। अब यहाँ से जाओ दूसरी जगह तो कॉलेज फिर दूर पड़ता है, फिर अभी यहाँ पे रहते जहाँ इतने साल से रह रहे, अब यहाँ से ऐसी अभी वैसे तो अगर सब बिल्डर सही से करता तो चले जाते, ना भाड़ा मिल रहा ना कुछ मिल रहा, अपने जेब से जाते। एक दिवसात BMC इथे येऊन पाणी पण कापत बसली आहे, इलेक्ट्रिसिटी काय समजत नाही की कशासाठी हे BMC पोलीसच्या समोर गॅस पण आमची कापून टाकलेली आहे, म्हणजे काहीच नाही, तुम्हाला राहायला द्यायचं नाही। जेव्हा लाईट नसणार, पाणी नसणार आणि गॅस पण नसणार, काय आम्ही करून देणार आहे? माणसं बाहेरून येतात, ऑफिसून येतात, ते काय यांना करून देणार आहे स्वयंपाक? 5 वर्षाचा बच्चा कसं वरी चढणार आहे 60 मला, आणि कसं खाली येणार आहे? हे सगळी परिस्थिती या लोकांना सगळं काही सांगितलं आम्ही की बाबा हे सगळं नका करू। एक जसं शैतान जसा काम करतो ना, एक तसा या लोकांनी काम केलंय। काय मोरमामध्ये लोक एक दुसऱ्याला पाणी पाजतात, तुम्ही ठिकठिकाणी बघितलं असेल, लोक पाण्याचे मटके लावतात, सरबती वाटतात, पण आमच्याकडे 2 दिवसापासून पिण्याचं पाणी नाही, आम्हाला लाईट नाही, पाणी नाही, गॅस नाही, सर्व त्यांनी बेकायदेशीररित्या सर्व त्यांनी कट करून टाकलाय आणि कोणी आमची दाद, कुठलाही राजकीय नेता कोणी आमची दाद कोण घेत नाही। ये आप जैसा पीछे देख सकते हो कि 10 फुट की दूरी पे हमारी जगह हमने दिया, 703 स्क्वायर मीटर जगह हमने BMC को दिया है कि भाई डेवलपमेंट अच्छा हो जाएगा, रोड बड़ा हो जाएगा, सब चीज अच्छा हो जाएगा। हमने देने के बाद वो धोखे दे रही और गद्दारी हमारे साथ कर रहे हैं। ये रिपोर्ट देने के 4 महीने के बाद बिल्डिंग में बिल्डर जब इंटर होता है उसके बाद ये फट से यहाँ बिल्डिंग C1 कर देते हैं। पानी काटने आए तो हमने पूछा ऑर्डर बताओ, बोलता ऑर्डर की जरूरत नहीं, आप कंटेम्प्ट फाइल करो हमको। पुलिस प्रशासन उसके साथ जुड़ा हुआ है। या विषयावर पुढारी न्यूजनं मुंबई महापालिकेच्या अधिकारी स्वप्नजा क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला। न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। काय आहे मुंबई महापालिकेचं म्हणणं? या प्रकरणी TACने रिपोर्ट दिले आहेत। आमच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली आणि त्यावर न्यायालयानं कारवाईचे आदेश दिलेत।
कारवाईच्या वेळी आमच्या स्टाफला मारहाण झाली. प्रत्येक वेळी आम्हाला पोलीस घेऊन जावं लागतं. TSCने प्रत्येक गोष्टींची पडताळणी केली आहे. रहिवाशांकडे जे रिपोर्ट्स आहेत ते 6 महिने ग्राह्य धरले जातात. सोसायटी C1 डिक्लेअर झाली आहे. पाऊस सुरू झालाय. या इमारतीच्या आवारात पाणी भरतं. उद्या काही बरं वाईट व्हायला नको म्हणून आम्ही खाली करत आहोत. आम्ही रहिवाशांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कोर्टात आता एरिया मेजरमेंटची केस सुरू आहे. त्याचा आमचा संबंध नाही. पालिकेची प्रोसेस 2021 पासून सुरू आहे. एकीकडे न्यायालयाचा निर्णय आणि दुसरीकडे महापालिकेची कारवाई अशा कात्रीमध्ये हे रहिवासी अडकलेले आहेत. घराची जागा वाचवण्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. त्यांच्या या लढाईत नेते साथ देतील का याची त्यांना प्रतीक्षा आहे. मुंबईहून अजय मानेसह रशिदी नामदार, पुढारी न्यूज.